नमस्कार, गुड इव्हिनिंग. बघा, ही आहे काटमाटाची भाजी. ही रानभाजी आहे, पावसाच्या दिवसात असते. ही खूप चांगली आणि चविष्ट लागते. चला आता आपण याची भाजी करून घेऊ. सर्वप्रथम मला चिरून घेऊ. बघा, अशा प्रकारे चिरून घ्यायची. जास्त काही बारीक नाही करायची, पानं मोठे मोठे असतात म्हणून. तर पावसाळ्यात तांदूळ कुंजरा, काटमाट अशा भरपूर भाज्या असतात, रानभाज्या, आणि खायला पण चविष्ट लागतात. आता मला थोडी थोडी भाजून घ्यायची, जास्त नाही, उगं थोडं थोडं भाजून घ्यायचं फक्त भाजीला. भाजून नंतर धुवायची, आधी धुवायची नाही. हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायची, थोडी थोडीच भाजून एका टोपल्यामध्ये काढून घेतलं. आता हे पाण्यानं चांगली धुवून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे धुवून घ्यायची आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं, पिळून घ्यायचं भाजी. ताटात टाकायची एका. तर आपण ही सगळीच पिळून घेऊ भाजी. बघा, अशा प्रकारे मोकळी मोकळी घ्यायची करून. आता ह्याच्यामध्येच आपण त्यामध्ये आता आपण हे मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. जास्त बारीक घालायचं नाही, असं छान मोठं मोठं चांगलं लागतं. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे तिखट, हळद आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं असंच खालीच. आता कढईमध्ये कढई गरम झाली, आपण त्याच्यामध्ये आता तेल घालून घेऊ. थोडं जास्त तेल घालायचं. आता त्यामध्ये जिरे मोहऱ्या घालून घेऊ. आणि जी आपण ही भाजी मिक्स केलेली आहे ती घालून परतून घेऊ तेलामध्ये. बघा, आता छान वाफली गेली आपली, प्लेट झाकून ठेवल्यामुळे भाजी. बघा, तयार झाली आपली काटमाटाची भाजी. ही रानभाजी आहे बघा, एकदा तरी खायला पाहिजे रानभाजी. आणि पावसाळ्याच्या दिवसात खूप येते असल्या भाज्या. तयार आहे आपली काटमाटाची भाजी आणि त्यासोबत असं कडक भाकरी.